व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी गौरव मानकर पोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आम्ही ते सर्व खुलासे तुमच्या समोर आणत आहेत आणि त्याचा सुद्धा तुमच्याकडून चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. आज आम्ही आणखी नव्या खुलाशासह आणि नव्या काही डॉक्युमेंटसह तुमच्या समोर आम्ही आलेलो आहोत. आणि या प्रकरणामधील सुरुवातीला काही अपडेट द्यायची झाली म्हणजे कालच्या ज्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं की 12 मार्च 2025 लाच उल्हास नरड यांच्या कार्यालयातील रवींद्र पाटील यांनी जी तक्रार केली होती की त्यांच्या ऑफिसमधून उल्हास नरड यांचा आयडी, जो त्यांची आयडी आहे काम करण्याची, ती आयडी हरवली, कोणीतरी चोरीला नेली आणि त्याचा गैरवापर होऊन कोणीतरी त्यांच्या आयडीचा गैरवापर करून शालार्थ आयडीचं वाटप केलं, अशी कंप्लेंट त्यांनी सायबर पोलिसांकडे केली होती. त्यामुळे आता सायबर पोलिसांनी उल्हास नरड यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा पोलिसांना काही घोळ दिसला असेल आणि त्यांनी सुद्धा त्यांचा रिमांड घेतलेला आहे. आता उल्हास नरड हे सायबर पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत. दुसरी महत्वाची अपडेट अशी या घटनेमध्ये की जे मुख्याध्यापक पराग पुडके होते आणि त्यांना बेकायदेशीरपणे मुख्याध्यापक पद बहाल केलं होतं, असे पराग पुडके यांना मदत करणारे आणि त्यांना बनावट दस्तऐवज बनवून देणाऱ्या महेंद्र म्हैसवार या शिक्षकाला देखील अटक करण्यात आलेली आहे. महेंद्र म्हैसवार यांनी पराग पुडके यांना जवळपास 5 वर्षाचं अनुभव प्रमाणपत्र नागपुरातील SKB हायस्कूल विद्यामंदिर यादवनगर येथून मिळून दिलं होतं आणि त्यांनी ते डुप्लिकेट स्वतः बनावट हे प्रमाणपत्र होतं आणि ते प्रमाणपत्राच्या आधारे ते कुठलाही अनुभव नसताना थेट नानाजी पुडके महाविद्यालयाचे ते मुख्याध्यापक बनले होते या सगळ्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने. सगळ्यात महत्वाचं बाब ही अशी आहे की 2012 मध्ये शिक्षकांच्या भरतीवर बंदी होती आणि भरती बंदी असतानाही 2012 नंतर शासकीय काही पळवाटा काढून अधिकाऱ्यांनी आणि संस्था चालकांनी काही पळवाटा काढून मोठ्या प्रमाणावर शाळांमध्ये भरती केली आणि त्यांचे वेतन त्यांनी लाटलेले आहेत. तर 2012 पासून तर आतापर्यंत किती लोकांची भरती झाली याविषयी काही लोकांनी माहिती अधिकारामध्ये संचालक विभागाला माहिती मागवली होती, परंतु त्यांना माहिती देण्यात आली नाही. मग त्यांनी अपील केली माहिती अधिकारामध्ये, तिथे सुद्धा माहिती देण्यात आली नाही आणि राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्याकडे त्याची सुनावणी झाली. आणि ज्यावेळेस शिक्षण विभागाचे अधिकारी राहुल पांडे यांच्या न्यायालयीन कक्षामध्ये पोहोचले त्यावेळी त्यांनी असं सांगितले की ही जी 2012 नंतर जे काही शिक्षक घेण्यात आले त्याची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही. ती माहिती आम्ही सरपंच भवनामध्ये, नागपुरातील सरपंच भवनामध्ये ठेवली होती आणि त्याला उधळी लागली आणि काही पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे ते माहिती होती ती नष्ट झाली. त्यामुळे आम्ही हे माहिती तुम्हाला देऊ शकत नाही. म्हणजे कशा प्रकारे शिक्षण विभागालाच उधळी लागली आहे याचाच प्रत्यय या घटनेतून येतो. ज्या पद्धतीने हे लोक माहिती लपवत आहेत, ते माहिती का लपवत आहे हा प्रश्न आहे. आणि माहिती कशासाठी लपवत आहे, असलेली माहिती ते देत का नाही? जर का त्यांनी माहिती दिली असती तर त्यातून अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते. कदाचित हा घोळ यापूर्वीच उघड झाला असता, परंतु त्यांनी ती माहिती दिली नाही. असं असलं तरी भरपूर माहिती आणि काही याद्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. आम्ही सध्या तरी उल्हास नरड यांनी जी पत्र लिहिलं होतं आणि ज्या पत्राच्या आधारे म्हणजे 244 शिक्षक होते एकूण शिक्षक आणि कर्मचारी. त्या 244 शिक्षकांमध्ये 211 हे प्राथमिक शिक्षक, 2 मुख्याध्यापक, 18 कनिष्ठ लिपिक आणि 13 शिपाई असे 244 शिक्षकांची यादी होती. आणि हे जे 244 शिक्षक आहे यांना 2019 ते 2025 पर्यंत बेकायदेशीर शालार्थ आयडी यांना प्राप्त झाली होती. आणि यामध्येच याच प्रकरणाची चौकशी ही सुरू होती. आणि नैताम हे जे अधिकारी होते यांच्या कार्यकाळामध्ये हे लोक रुजू झाले आणि 2019 ते 25 या दरम्यान यांना आयडी देण्यात आली. आयडी देतेवेळी नैताम यांच्या सुद्धा खोट्या स्वाक्षरी त्या ठिकाणी मारण्यात आल्या आणि जुना अहवाल यांनी नव्या पद्धतीने तयार करून नैताम यांच्या, जो अधिकारी मृत पावलेला आहे, यांच्या स्वाक्षऱ्या मारून त्यांनी 244 शिक्षकांची, कर्मचाऱ्यांची, प्राथमिक शिक्षकांची नेमणूक केली होती. आणि ते 244 शिक्षक कोण
ते कुठल्या कॉलेजचे आहेत, कुठल्या शाळेचे आहेत, नागपुरातीलच याची लिस्ट सुद्धा आमच्या हाती लागलेली आहेत. त्यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर यांना उल्हास नरड यांनी 3/3/2025 ला पत्र पाठवलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला 8 पानांची यादी देत आहे. या यादीमध्ये 244 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नावं आहेत, ज्यामध्ये 2 मुख्याध्यापकांचा सुद्धा समावेश आहे आणि यांची आपल्याला बोगस पद्धतीने नियुक्ती झाल्याची आपल्याकडे तक्रार आलेली आहे. बनावट कागदपत्र देऊन आपल्याकडे तक्रार आलेली आहे. त्यामुळे या सगळ्या लोकांची आपल्याला चौकशी करायची आहे आणि त्याची यादी आलेली आहे. ही यादी आहे, ही त्यांचं पत्र आहे आणि या पत्रानंतर हे बघा तुम्हाला आम्ही ॲटपोस्ट मराठीवर हे दाखवत आहे की कशा पद्धतीने त्यांनी हे सगळे लोक जे आहेत त्यामध्ये प्रत्येकाचा जॉईनिंग डेट, त्यांचं नाव, त्यांची शाळा कोणती, त्यांचं प्लेस कुठलं, त्यांनी पहिला पगार किती उचलला, शेवटचा पगार किती उचलला, इथून पर्यंत नाव आहेत, कुठल्या आयडी वरून त्यांना रुजू झाले, शालार्थ आयडी काय आहे, याची पूर्ण जवळपास 8 पानांची ही यादी आमच्यापर्यंत आलेली आहेत आणि आम्ही तुम्हाला हे यादी संपूर्ण दाखवत आहेत. आम्ही आमच्या स्क्रीनवर सुद्धा ही यादी तुम्हाला दाखवणार आहोत. तर अशा पद्धतीने ही सगळी यादी प्राथमिक शिक्षकांची आहे. 211 प्राथमिक शिक्षक आहेत. त्यामध्ये 18 कनिष्ठ लिपिक, 13 शिपाई आणि 2 मुख्याध्यापकांची ही यादी जवळपास 8 ते 9 पानांची यादी आहे. आणि या सगळ्या यादीची चौकशी उल्हास नरड यांच्या अध्यक्षतेखाली होत होती आणि तेच याचे अध्यक्ष होते आणि याच केसमध्ये सुद्धा त्यांना दुसऱ्या केसमध्ये, परंतु याच प्रकारच्या केसमध्ये त्यांना अटक झालेली आहे. आता ही यादी 244 शिक्षकांची आहेत, परंतु विभागीय पुण्यातून ज्या पद्धतीची आता चौकशी सुरू झालेली आहेत, तर त्यांनी आता जवळपास असे ऑर्डर दिले की फक्त ही यादी इतक्यावरच थांबता कामा नये, तर आणखी यामध्ये तपास व्हायला पाहिजे. त्यामुळे जवळपास 1046 शाळांचा आता तपास होणार आहे नागपुरातील. तर ही नागपुरातील 1046 शाळांचा सुद्धा आता तपास होणार आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट की या काळामध्ये 2010 ते 2022 पर्यंतच्या काळामध्ये रुजू झालेल्यांची ही यादी आहे. 2010 ते 2022 पर्यंत, म्हणजे 2012 नंतर आपल्याला शिक्षक भरती बंदी होती, परंतु यांनी त्यानंतर सुद्धा बेकायदेशीरपणे शिक्षक भरती केलेली आहेत. आणि 2010 ते 2014 या काळामध्ये सोमेश्वर नैताम नावाचे अधिकारी त्या ठिकाणी होते. त्यानंतर त्यांचं 2017 मध्ये निधन झालं. निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे अधिकारी आले, उल्हास नरड वगैरे हे सगळे अधिकारी त्या ठिकाणी आलेत आणि यांनी 2019 ते 2025 मध्ये नैताम यांच्या काळामध्ये जे शिक्षक रुजू झाले त्या शिक्षकांना 2019 ते 2025च्या काळामध्ये शालार्थ आयडी देण्यात आला. म्हणजे त्यांनी ते शालार्थ आयडी 2019 ते 2025 मध्ये जरी देण्यात आली, परंतु त्यांची जे डेट आहे ती जुन्या डेट दाखवली आणि जुन्या डेटचे पगार या लोकांनी त्यांना दिले, यांनी घेतले, संस्था चालकांना दिले. आता ही जी यादी आहे यामध्ये अनेक शाळा आहेत आणि ह्या सगळ्या शाळा अनेक राजकीय नेत्यांशी संदर्भात आहे. आता माहिती जर जाणून घ्यायची झाली तर यामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या शाळा आहेत. त्यामध्ये नागपुरातील अनेक शाळा आहेत. सेवा सदन प्राथमिक शाळा, केशवनगर प्राथमिक शाळा, लोकमान्य प्राथमिक शाळा, गायत्री प्राथमिक स्कूल, मंजुषा कॉन्व्हेंट शाळा, राजा बक्षा, सोमलवार प्राथमिक शाळा, अशा अनेक शाळा आहेत. या ज्या शाळांची मी यादी तुम्हाला सांगितली आहे यामध्ये अनेक नगरसेवक, संस्था चालक, त्यांचे नातेवाईक, आमदार, माजी मंत्री या सगळ्या लोकांच्या या शाळा आहेत आणि त्यांचे नातेवाईक वगैरे हे सगळे संचालन मंडळावर त्या ठिकाणी आहेत. आणि या लोकांच्या शाळेमध्ये अशा प्रकारचे शिक्षकांची नियुक्ती झाली आहे, त्याची चौकशी सुरू आहे आणि ही चौकशी आता कुठपर्यंत जाते हे पाहणं महत्वाचं आहे. अशा पद्धतीनं सदर पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत. दररोज नवनवीन माहिती उघड होत आहेत. शिक्षण विभागाच्या फालींना उधळी कशी लागते हा महत्वाचा प्रश्न आहे. शिक्षण विभाग खातं हे त्यांच्या फायली त्यांच्या सोबत ठेवत नाही का, किंवा असतील तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रती राहत नाही का? आता तर सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने डाटा एंट्री पद्धतीने एक्सेल शीट मध्ये ठेवल्या जाते. मग या फायलींना उधळी कशी काय लागते? उधळी लागली तर सगळ्याच फायली नष्ट होतात का? हा सगळा प्रश्न या ठिकाणी निर्माण होते आणि त्यामुळं निश्चितच सुरुवातीपासूनच या प्रकरणात माहिती दिल्या गेली नाही आणि हे प्रकरण दडपण्याचं पूर्ण प्रयत्न सुरू होते आणि ते दडपत असतानाच 1-2 केसेस बाहेर आल्यात आणि या सगळ्या घोटाळ्याचा स्फोट झालेला आहे. आता या ठिकाणी अनेक माहिती पण पुढे येतात. येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या पातळीवर या संदर्भात चौकशी सुरू आहे. पुण्यामध्ये सुद्धा अनेक लोकांना बोलावण्यात येत आहेत. अनेक राजकीय
नेते आणि संस्था चालकांच्या आता मुंबई वाऱ्या सुरू झालेल्या आहेत. त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला आम्ही माहिती सांगणार आहेत पुढच्या एपिसोडमध्ये, की कुठले राजकीय नेते कुठल्या ठिकाणी एंगेज झालेले आहेत, कोणाच्या काय हालचाली सुरू आहेत, कोणाच्या किती शिक्षण संस्था त्यामध्ये आढळले आहेत आणि त्याच्यावर काय कारवाई होणार आहेत. तर आज आपण बघितलं कशा पद्धतीनं यादी बाहेर आलेली आहेत. आणखी तपासाची व्याप्ती वाढवणार आहे. 1056 शाळांची माहिती पुढे आलेल्या आहेत आणि त्यांचा तपास सुरू होणार आहे. नवीन अटक झालेल्या आहेत. एक आणखी अटक झालेली आहेत. महेंद्र म्हैसकर यांची अटक झाली आहे. उल्हास नरड यांना सायबर पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेतलेल्या आहेत आणि माहितीच्या अधिकारामध्ये जे काही माहिती पुढे आली आहेत आणि उधळी लागल्याचं जे काही हास्यास्पद उत्तर त्यांनी दिलेलं आहे, हे सुद्धा आता नवीनच प्रकार बाहेर आलेला आहे. यापुढे तुम्हाला आम्ही या प्रकरणाच्या वेगवेगळ्या माहिती अपडेट्स नक्कीच देणार आहोत. वेगवेगळे जसजसे जे पुरावे जे दस्तऐवज आमच्या हाती लागेल ते तुम्हाला आम्ही निष्पक्ष पद्धतीनं आम्ही तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे प्रकरण सुद्धा आम्ही तडीस लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही सर्व @पोस्ट मराठीला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.